बार घुमाई 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 पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा स्वयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तांतडी होता वेळ मागील परिहार पुढे नाही क्षण झाली या दर्शन एक वेळ वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तांतडी होता वेळ तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती बैसेला तो चित्ती निवडेना वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तांतडी होता वेळ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण हो या सगळ्या विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओनिया आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी विनायकं गुरुमनोमी साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति कि साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुम वन्दे भवबन्ध विमुक्तये कि प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवोनी माथा साष्टांगी आता दंडवत शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा स्वयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीचे आवडू कृपाळू तांतडी उता वेळ आवाज येतोय माझा सगळ्यांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगतवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडी ग्रदभंग गाथेतील 4092 भंगापैकी 1096 नंबरचा याच्यावत प्राणी मात्र किंवा नरदेहाला आलेला जो जीव आहे आणि त्या जीवाला या ठिकाणी भौतिक संसाराच्या संबंधानं जे काही दिनत्व आणि दुर्बलत्व प्राप्त झालेलं आहे त्या दिनत्वाचा आणि दुर्बलत्वाचा नाश करण्याकरता उत्तम अध्यात्माचं साधन तुकाराम महाराजांनी कथा भंगामध्ये प्रतिपादित केलेलं आहे। वारकरी संप्रदायाचा 750 वर्षापासूनचा नियम आहे कीर्तन कुठचंही असू द्या कुणाचंही असू द्या परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे उपयुक्त आहे गरजेचं आहे। त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तद्रूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदात्त जगात कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून
वारकरी संप्रदायाच्या मांदियाळीमध्ये विशेष रूपानं जे 18 संत आहेत, जे ज्ञानेश्वर महाराज, जे संत नामदेव महाराज, जे संत गोरोबा काका, जे संत सावता माळी यांच्या समकालीन मेहुणा राजा या पवित्र भूमीवरती प्रकट झालेले संत श्रेष्ठ सुखोबा राय यांचा बंद पडलेला पालखी सोहळा भगवंताच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं आणि मेहुणा राजा आणि पंचक्रोशीतील समस्त वारकरी भक्तांच्या एकत्रीकरणानं मार्गदर्शनानं पहिल्यांदा तो सोहळा मेहुणा राजा ते श्री क्षेत्र पंढरपूर हा पायी दिंडी पालखी सोहळा निघालेला आहे. त्याचे आपण सर्वजण साक्षी आहोत. आणि त्या दिंडीचा हा आजचा 3रा दिवस आहे. श्री संत चोखोबा महाराज मेहुणा राजा दिंडीचे प्रथम वर्ष. त्यामध्ये सरकार हनुमंतराव श्रीकांत मेहुणकर साहेब यांच्याकडनं आम्हाला हे दिंडीचं निमंत्रण प्राप्त झालं, कारण की त्यांचे बंधू, आपल्या गावचे भूमिपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, हिंदू धर्म प्रचारक श्री विलास लक्ष्मणराव कुलकर्णी काका हे सध्या आमच्या पिसादेवी छत्रपती संभाजीनगरला आम्ही एकाच ठिकाणी राहतो. त्यांच्या संबंधानं आज या दिंडीमध्ये येण्याचा सुयोग प्राप्त झाला. त्याचबरोबर या दिंडीमध्ये जे सुंदर टाळ वाजवत आहेत, सुंदर कंठ ज्यांचे आहेत, सुंदर मृदंगाच्या थापी बोल जे वाजवतात ते समस्त गुणीजनी टाळकरी मंडळी या ठिकाणी हरिभक्तीपरायण गायनाचार्य मधुकर महाराज, हरिभक्तीपरायण बाळू महाराज, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण उगले महाराज, गोपाळराजे जाधव व सर्व वारकरी मंडळी, कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यान तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी मंडळी. वेळ कमी राहिलेला आहे. हे वाटचालीचं कीर्तन आहे 9:15ला चालू झालं आणि राहिला फक्त अर्धाच तास. तसं मला काही फारसं येतही नाही, पण आजचं कीर्तन करावं ही जेव्हा दिंडी निघाली होती तेव्हाच मला सरकारांचा फोन आला होता. ठीक आहे म्हटलं, वाटचालीचं कीर्तन आहे आणि त्यातले त्यात सुदैवानं या ठिकाणी भगवान स्वामी समर्थांचं दत्तात्रयांचं मंदिर आहे. इथे भगवान शंकरांचं मंदिर आहे आणि भगवान शंकर हे भगवान पांडुरंगाचे पहिले उपासक आहे. आपण पहा, आपल्या लक्षात येईल, वारकऱ्यांना पांडुरंगाष्टकम म्हणावं लागतं. महायोग पीठे तटे भीमरथ्यंबरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं पिष्टिकायां सम्मन्यस्तपादं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्रमाणं भवाब्देरि धम्मामकानं नितंभं कराभ्यं धृतो येन तस्मात् विधातुर्वसत् मे धृतोणाभिकोशं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. खूप मोठं आहे. महाराष्ट्रामध्ये लोक मला क्रमांकाचार्य आणि डिटेलाचार्य म्हणतात. मी उरलेल्या 34 मिनिटातच इतके डिटेल देणार आहे तुम्हाला. येणाऱ्या 20 वर्षामध्ये डिटेल ऐकायची गरज नाही पडली पाहिजे. विठोबार खुमाई खोबार घुमाई हर घुमाई खोबार खुमाई बार घुमा जय जय विठोबार खुमाई खोबार खुमाई बार घुमा. आपल्या मेहुणा राजाच्याच दिंडीचे काय काही दुसऱ्या दिंडीतले पण ते काही इकडचे आपलेच आहेत का सगळे? म्हणजे सगळे तसे वारकरी एकच आहेत. वारकऱ्यांमध्ये भेद नाहीये. एका जनार्दनी वारी करी धन्य तो बा संसारी. संत एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे 1094 भंगाचा नंबर का. पंढरपूरचे वारकरी हे बसून जात नाहीत तर पायी पायीच जातात. म्हणून पंढरपूरचे वारकरी जे 15 दिवस 22 दिवस सोहळ्यातनं इकडं 15, 17, 18, 22, 29 महिन्याभराची दिंडी, काही काही जे खानदेशमधून वगैरे 29 दिवसाचा क्रम आहे बाबा त्याचा आपल्याला माहिती असेल. तर वारकरी या ठिकाणी दीन अवस्थेला धारण करून पायी पायी जातात ना, म्हणून पंढरपूरचा पांडुरंग सुद्धा उभा आहे, बसलेला नाही. जे लोक गाडीत बसून जातात त्यांचे देव बसलेलेच असतात. आणि जे वारकरी आपल्या पायाचा भुगा होऊस तर, पायाचे साल्ट निघूस तर, हाताला छाले पडूस तर टाळ वाजवतात. म्हटले विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल घोष नामाचा, विठ्ठल अवघ्या भांडवला. 1645 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. पंढरपूरचा जो पांडुरंग आहे तो मोक्ष देणारा आहे. नोहे नोहे
एका ठिकाणी तुकाराम महाराजांचं वर्णन. हे पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, देता अनेक उपमा, देता अनेक उपमा. हे पंढरीचा महिमा जा हो हा देतानिक उपमा, देतानिक उपमा, देतानिक उपमा. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठावना ही कोठे देव उभा उभी भेटे. 88 अभंगाचा नंबर 88. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी करत अभंग गाथा. पंढरपूरच्या महिमेचं वर्णन शब्दामध्ये केल्या जात नाही, कारण की शब्दज्ञान जे असतं ना ते शब्दज्ञान हे भ्रमाला कारण असतं. आणि जे ज्ञान अनुसंधानपूर्वक आहे, अनुष्ठानपूर्वक आहे, बैठकयुक्त जे ज्ञान आहे ते ज्ञान यथार्थ आहे. येतंय का लक्षात? शब्दज्ञानाला महत्व नाही, भ्रम निर्माण करणार आहे ते. वेळ प्रसंगी विनाश विस्फोट करतं. अनुसंधानपूर्वक ज्ञान. तुकाराम महाराज पंढरपूरची महिमा सांगताना सांगतायत बाबा त्याची महिमा मला शब्दामध्ये प्रतिपादित करता येत नाही का? देता अनेक उपमा, मी उपमा कोणती देऊ मला सुचत नाही. का सुचत नाही म्हणले? देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. सहज सहज क्षणामध्ये सुद्धा भेटणारा जर का देवता या जगामध्ये कोणी असेल तर तो मात्र फक्त पंढरपूरचा पांडुरंग आहे. म्हणून ही जी वारी, आता या वारीची परंपरा याचा जर का थोडंसं सविस्तर चिंतन केलं आपण तर आपल्या लक्षात येईल खऱ्या अर्थानं ही वारी संत तुकाराम महाराजांचे 3 नंबरचे चिरंजीव संत नारायण महाराज जगात सगळ्यात पहिली यथार्थ वारी कोणी चालू केली? लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक. काही लोक म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराज, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा साधावया, किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, येथ वडील जे जे करती, तया ते नाम धर्मो ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. अध्याय नंबर 3 ज्ञानेश्वरी, ओबी नंबर 158. काय म्हटलं मी? अध्याय नंबर 3 ओबी नंबर 158 ज्ञानेश्वरी. येतंय का लक्षात? स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञ जाण पा, म्हणून तेथ वर्तता पापा संचारू नाही. अध्याय नंबर 3 ओबी नंबर 81 ज्ञानेश्वरी. मग वारकरी लोक कोणत्या का होईना वारीमध्ये जातात, पण या वारीला काही पार्श्वभूमी असेल ना, काही पूर्वपीठिका असेल ना. मग कुठे आहे? 800 वर्षापूर्वीची एकंदरीत वारीची परंपरा आहे. काही वैचारिक मतभेद संप्रदायामध्ये असण्याची शक्यता आहे, नाही असं नाही. काही म्हणतात पुंडलिक रायानं पहिली वारी केली, काही म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत बुवा कुलकर्णी यांनी वारी केली, कोणी म्हणतात तुकाराम महाराजांचे जे पूर्वज होते विश्वंभर बाबा यांनी वारी केली. पण यथार्थ तारीख सापडते आपल्या संप्रदायामध्ये. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 3 पुत्रांपैकी 3 नंबरचे पुत्र हरिभक्ती परायण, ईश्वर स्वरूप ईश्वरनिष्ठ भगवत स्वरूप हरिभक्तीपरायण संत नारायण महाराजांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जेव्हा राजे होते, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज जेव्हा मुघलांचं अतिक्रमण बंड माजलं होतं आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि भक्तीला या ठिकाणी भुई करून सोडलं होतं, त्या काळामध्ये, त्या खडतर काळामध्ये संत नारायण महाराजांनी इसवी सन 1685 तारीख लक्षात ठेवा, इसवी सन 1685 संत नारायण महाराजांनी ही वारी चालू केली. त्याचबरोबर मग नारायण महाराजांच्या नंतर त्यांच्याच तुकाराम महाराजांच्या वंशजामध्ये 1820 इंग्रजांच्या काळामध्ये, ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये संत हैबत बाबा आले, जे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणामध्ये त्यांची नितांत श्रद्धा होती आणि ते तुकाराम महाराजांचे वंशज होते. 1820 मध्ये संत नारायण महाराजांची ही परंपरा त्यांनी चालवली आणि 1820 मध्ये त्यांनी थोडंसं वारीला हायलाईट केलं म्हणजे संत नारायण महाराजांनी फक्त वारी चालू केली होती, त्यांनी वारीमध्ये पालखीमध्ये संतांच्या पादुका ठेवून त्या संतांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाणे, त्याच्यामध्ये घोडे नाचवणे आणि त्याच्यामध्ये रिंगण वगैरे या सगळ्या पद्धती हैबत बाबांनी याला हायलाइट केलं. विठोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा
बार कुमाई 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 बार कुमाई. वारकरी संप्रदायामध्ये जो वारी करतो त्याला वारकरी म्हणतात. वारी करण्याकरता माळ घालणं कंपल्सरी म्हणून त्याला माळकरी म्हणतात. आणि वारी करणाऱ्याला माळ घालण्याला टाळ वाजवणं कंपल्सरी नाही, पण टाळ जर का वाजवला, गळ्यात माळ घालून वारी केली टाळ वाजवलं तर टाळकरी. वारकरी, मारकरी, टाळकरी या तिन्हींकरता वारकरी संप्रदायाची जी मुख्य पार्श्वभूमी आहे, की मुख्य तत्व आहे, ते म्हणजे वारी आहे. त्याची पार्श्वभूमी त्याचं ईश्विशान सांगितलं. आणि ती वारी करण्याकरता या ठिकाणी जे लोक दीन आहेत, दीन म्हणजे जे मागचा पुढचा विचार करत नाही. गरम पाण्यानं आंघोळ करणाऱ्याने इथं विचार करत नाही, मला थंड पाणी भेटेल का, मला सर्दी होईल का, मला खोकला होईल का, रस्त्यानं बाथरूम भेटणार नाही, उघड्यावरच जावं लागणार आहे, जेवायला कसं भेटल. 2 वर्षापूर्वी बाऱ्यामध्ये किती परेशानी झाली, पंढरपूरला किती पाऊस पडला, अख्ख्या राहुट्या पावसानं भिजल्या होत्या, लोकांच्या वारकऱ्यांच्या बॅगासुद्धा भिजल्या होत्या. याचा विचार जो करत नाही त्याला म्हणतात दीन. आणि जन्माला आलेला जो दीन आहे त्या दिनाकरता या ठिकाणी अध्यात्माचं कोणतं साधन सुलभ आहे. बाकीच्या अध्यात्माचे साधन जे आहे ना, बहु अवघड आहे संत भेटी. बाकीचे साधन थोडे अवघड आहे. योग याग विधी एननो हे सिद्धी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. करायला हरकत नाही, पण परत स्वाधीन आहे. जप करायचं असेल तर आंघोळ करून जावं लागेल. काकड्या करण्याकरता काही नाही, तुम्ही काकड्या करण्याकरता रात्री झोपा आणि सकाळी तुम्ही दात नाही घासले तर सकाळी उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीनजांची सावली, हे धावणी स्मर्थाची, पंढरपूरचे भीमातटी सुंदर म्हणून हर घोमटी, दोन्ही कर ठेवण्याकटी. त्याला काही सरळ ना बिना. उठा सकाळ जान उठले नारायण, उठा सकाळ जान उठले नारायण, उठा सकाळ जान उठले नारायण, उठा सकाळ जान उठले नारायण. आनंदले मुनी जन तिन्ही लोक, आनंदले मुनी जन तिन्ही लोक, करा जय जयकार वाद्यांचे गजर, करा जय जयकार वाद्यांचे गजर. करा जय जयकार वाद्याचा गजर, करा जय जयकार वाद्याचा गजर. उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक, करा जय जयकार वाद्यांचे गजर, मृदंग विना अपार टाळ घोळ. याच्याकरता आंघोळ करावीच, पण नाही केली आंघोळ आणि डायरेक्ट काकड्याला बसलं तर पाप लागत नाही. पण बिना आंघोळीचं, बिना चिपडे काढल्याचं, बिना दात घासल्याचं मंदिरात गेलंय सकाळी तर पाप लागतंय. लागतंय का नाही लागत? म्हणून भक्तीचं साधन स्वीकार करत असताना बाकीचे साधन ते परतंत्र्यामध्ये जातात. स्वतंत्र साधन दोषरहित, शब्दाकडे नीट लक्ष द्या, दोषरहित साधन जर का कोणतं असेल तर ती एक मात्र या भूतलावरती, या भूलोकामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये वारकरी संतांच्या चरणानं पावन पुनीत झालेली ही महाराष्ट्राची भूमी. आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजापासून तर तुकोबारायापर्यंत, आस्तगायत निळोबारायापर्यंत, अर्वाचीन संत भगवान बाबा वामन भाऊ महाराजापर्यंत ही परंपरा आहे. याच्यामध्ये दोष लागत नाही. आणि दीन लोकांकडनं दोष घडू शकतात भक्तीमध्ये. संस्कृतचा एखादा अनुस्वार जरी चुकला ना तर अनर्थ उत्पन्न होतात. लक्षात येत आहे का? उच्चार म्हणतात त्याला. रस्व दीर्घ मराठीच्या पहिल्या वेलांटीला जर का दुसरी दिली तर मार्ग कटायचे. तसं संस्कृतचं अशुद्ध उच्चारण केलं तर माणसाला दोष उत्पन्न होतात. पण जो माणूस दीन आहे त्या दीन माणसाला काय कळणार आहे? शुद्ध काय ना अशुद्ध काय, त्याला दोषाची व्याख्याच माहिती नाही आहे. म्हणून जो भक्त दीन आहे, ज्याच्या मनामध्ये भगवान पांडुरंगाच्या भेटीची आतुरता आहे, भगवान पांडुरंगाच्या भेटीविषयी तो लाचावले मन लागलीसे गोडी ते जिबे न सोडी ऐसे झाले, ही ज्वलंत भावना ज्याच्या मनामध्ये आहे की जाऊन मला फक्त माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पाहायचं आहे आणि माझा विषयानं भरलेला हा जो माथा आहे हा मला माझ्या पांडुरंगाच्या चरणामध्ये टेकवायचा आहे, मस्तक ठेंगणा करी या संतांची चरणा, असा जो दीन आहे
ज्याला भक्तीचं विशेष साधन माहिती नाही, ज्याला मग ते अवघड आहे. या बोटानं एका माणसानं दुसऱ्या माणसाला गंध लावायचं, या बोटानं बाबा पित्रांना गंध लावायचं, ते पिंड करतो ना आपण. या बोटानं इट इज अ ग्रेट हिप्नॉटिझम फ्रॉम हिअर वरम ब्लड असेल डायरेक्टली कनेक्टेड टू दी अवर हार्ट. अतिशय महत्वाचं चेतना केंद्र आहे. या बोटानं स्वतःला गंध लावायचं, या बोटानं देवाला गुरुला संताला गंध लावायचं आहे. मग हे भक्तीचं साधन अवघड आहे. या बोटानं पित्रालाच गंध लावायचं, या बोटानं गुलाल सुद्धा लावायला चालत नाही. हे आपल्याला माहिती नाही आणि हे चूक होऊन जातं. कारण की या बोटानं जर का गंध लावलं तर माणसाला मुक्ती प्राप्त होते, पुन्हा जन्मच भेटत नाही. गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे 36व्या अध्यायामध्ये. लक्षात घ्या, हे भक्तीचं साधन किती अवघड आहे. हे अवघड आहे. हे दिनाला आणि दुःखानं गांजलेल्या हे साधारण भक्ताला कळत नाही. म्हणून जो दीन आहे आणि दुर्बल आहे, त्या दीन आणि दुर्बलाने काय करावं तुकोबाराय भंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगा. पंढरी शेजारे आल्यानो संसारा, पंढरी जिजारे आल्यानो संसारा, पंढरी जिजारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा, भेटीची आवडी वाट पाहे उभा, भेटीची आवडी. दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा, भेटीची आवडी वाट पाहे उभा, भेटीची आवडी. पंढरीसी जारे आल्यानो संसारा. कोणाला सांगितलं आहे? पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग आहे म्हटले. दिनाचा का बरं? चांगल्याचा सोयरा नाही का? चांगल्याचा सोयरा आहे, पण जो चांगला आहे, जो चांगला आहे तो वांगल्यात जातच नाही. जो चांगला आहे, ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याच्याकडे सगळ्या सुख सुविधा आहेत, ज्याच्याकडे देवाची पूजा करायला रावणाकडे, रावण जेव्हा भगवान महादेवाची पूजा करायचा तर रावणाकडे भगवंताची पूजा करण्याकरता 14 माणसं होते. 14 आणि 14 माणसाकडनं कोणी फूल आणतंय, कोणी बेलाचं पान आणतंय, कोणी पाणी आणतंय, कोणी दुग्ध आणतंय, कोणी रुद्राक्ष, कोणी भस्म आणतंय. आणि मग रावणानं 14 माणसाची मदत घेऊन, म्हणजे त्यांना पगारी दिल्या, 14 माणसांची मदत घेऊन रावणानं भगवंताची पूजा केली. आणि रावणानं एक शिवतांडव स्तोत्र बनवलं, जे की आमचं प्रसिद्ध झालंय महाराष्ट्रामध्ये यूट्यूबला. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितं भुजंग तुंग मालिकं डमट्ट मट्ट मट्ट मण्डिनाद वट्ट मरभयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिवं जटाकटाः संभ्रम भ्रमण्डिलिम्ब निर्धरि विलोल वीचि वल्लरि विराजमान मूर्धनि धगत् धगत् धगज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम रति प्रतिक्षणं मम रतिक्षणं मम. रावणाने हे शिवतांडव स्तोत्र जेव्हा म्हटलं तेव्हा भगवान शंकर समाधी सोडून या जटेची गाठ सोडून नाचायला लागायचे. एवढं सामर्थ्य त्या रावणाच्या शिवतांडव स्तोत्रामध्ये होतं. भगवान शंकराची समाधी अवस्था त्याला म्हणलेलं आहे तंद्रा. कोणीही जगामध्ये ती मोडू शकत नाही रावणाशिवाय. पण रावणानं एवढी दिव्य भक्ती केली का, तर 14 माणसं रावणानं देवाच्या पूजेचं सामान आणून द्यायला कामावर ठेवले आणि रावण 8 तास पूजा करतो. रावणाची प्रॉपर्टी एवढी आहे की रावणाला या ठिकाणी देवाकडे जायची गरज नाही. देव स्वतः रावणाकडे भगवान शंकर आणि आपलं आत्मलिंग रावणाला दिलं होतं. मला सांगायचंय काय, म्हणजे रावण दीन नाही, म्हणजे दीन लोकांना पायी चालावं असं वर्णन आहे. येत आहे का लक्षात? म्हणजे चांगल्यानं चालू नये असं नाही, पण दीनत्व, जो अभिमान सोडून, जो गर्व अहंकार सोडून या पंढरपूरच्या वारीमध्ये येतो त्याला दीन असं म्हटलेलं आहे. दिनाचा स्वैरा पांडुरंग, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा स्वैरा पांडुरंग. जे इमानदारीनं दीन आहे, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्यांच्या मुखाला तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाणे टोने नामस्मरणे वासोनी. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. येत आहे का लक्षात? जो विठ्ठलाचं नाव घेतोय म्हटले त्यानं पथ्य सांभाळले पाहिजे. मग काय पथ्य सांभाळले पाहिजे? विठ्ठलाच्या नाव घेणाऱ्यांना आम्ही विठोबाचे दास, नको वाऊ की घस घस. तुकाराम महाराजांचा अभंग आहे,
पाहोनी अधिकार तैसे बोलावे उत्तर काय वाऊगी गजगज आम्ही विठोबाचे दास. विठ्ठलाचा जो स्वतःला वारकरी म्हणवतो त्याची एकही वारी चुकली नाही पाहिजे. जो कट्टर वारकरी स्वतःला म्हणवतोय बरं का, मी लेटेस्टची इथं या ठिकाणी गोष्ट करत नाही आहे. आणि जो कट्टर वारकरी स्वतःला म्हणवतो त्याची वारी चुकली नाही पाहिजे. वेळ प्रसंगी कोरोनामध्ये सुद्धा नाही. तर कोरोना जेव्हा आला होता तेव्हाही संतांच्या पालख्या बसनं गेल्या. तर सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय असं आहे बाबा की जो दिन आहे त्या दिनाचा सोयरा या ठिकाणी तुका म्हणे रोगबारी भवा ऐसा भोग अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा रंगे रंगे रे श्री रंगे काय बुलालासी पतंगे 2167 अभंगाचा नंबर. आणि जो दिन होतो त्याचा स्वैरा नातेवाईक होतो. नोहे नोहे आपले संत चोखोबा राय त्यांच्या पत्नीचं बाळांतपण पांडुरंगानं केलं का नाही केलं? सोयराबाई आई साहेबाचं सांगा ना, केलं का नाही पांडुरंगानं? संत चोखोबा रायाच्या पत्नीचं बाळांतपण केलंय ना. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा या अभंगामध्ये सुद्धा का देव सोयरा देव सोयरा दिनांचा. का बरं? चोखोबाराय घरी नव्हते. इकडे सोयराबाई आई साहेबांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. वेळेवर जर का चोखोबाराय आले नाही तर होणार काय आई साहेबांचं? पण चोखोबाराय भक्तीमध्ये आणि विठ्ठल नामामध्ये इतके दंग इतके दंग आहे की साक्षात पांडुरंगच चोखोबाची बहीण झाला सारंग. क्या बात है, जय हो. चोखोबाची बहीण झाला सारंग. चोखोबाची बहीण झाला सारंग. चोखोबाची बहीण झाला सारंग. वहिनी उघडा द्वार हाका मारी. हरी हरी जय हो. उघडा द्वार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला सारंग. जय हो. चोखोबाची बहीण झाला सारंग. चोखोबाची बहीण झाला सारंग. चोखोबाची बहीण झाला सारंग. चोखोबाची बहीण झाला सारंगधर. निर्मळा माता साहेब बनून आल्या. दुसरंच कोणी आलं असतं तर कसं स्वीकार केलं असतं सोयराबाई आई साहेबांनी? तर ननंदबाई बनवून गेले साक्षात भगवान पांडुरंग. चरित्र सांगायचं होतं पण चरित्र सांगायला वेळेचा अभाव आहे. हे वाटचालीचं कीर्तन आहे, शब्दामध्येच या ठिकाणी आहे. देवानं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित. किंवा गाय जसं वास्त्राला चाटते ना तसं भगवान पांडुरंगानं चोखोबरायाला चाटलेलं आहे. आणि तशा पद्धतीने त्यांच्या जन्माची, तसं जन्माबद्दल थोडेसे वैचारिक मतभेद आहेत. शेवटचे जे 15 मिनिटं राहिले त्याच्यामध्ये थोडंसं 2 मिनिटं याच्यावरती प्रकाश टाकू. संतश्रेष्ठ चोखोबाराय यांच्या जन्माचं शकच सापडत नाही. मग शकच सापडत नाही म्हणल्यावर इसवी सनामध्ये मतभेद आहे. पण 18 संतांच्या मांदियाळीमध्ये जे आपलं भक्ती विजय नावाचा ग्रंथ आहे किंवा संतांच्या नवलकथा म्हणून ग्रंथ आहे किंवा संत लीलामृत म्हणून आहे, त्या संत लीलामृतामध्ये या 18 संतांच्या मादियाळमध्ये चोखोबराय संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांचे समकालीन आहे. येत आहे का लक्षात? मेहुणा राजा हे तर त्यांचं जन्मस्थान आहे. पण नंतर जेव्हा ते तरुणावस्थेमध्ये त्यांनी प्रवेश केला तेव्हा पंढरपूरच्या आग्नेय कोणामध्ये मंगळवेढा नावाचं गाव आहे आणि त्या मंगळवेढ्याला त्यांचं वास्तव्य होतं. नंतर पंढरपूरलाच गाय गुरं चारण्याच्या नादानं ते पंढरपूरचं जे गावकूस म्हणतो आपण त्याला, येतं एका नदीच्या पलीकडचा जो पट्टा आहे तिथे ते राहत असायचे. भिंत वगैरे खाली हे सर्वांना ज्ञात आहे. नामदेव महाराजाचा अनुग्रह वगैरे पुढचा हा मोठा आहे. तर संत चोखोबाराय जन्माचं थोडंसं एक कथा अशी सांगितल्या जाते की त्या काळामध्ये कोणी एक सदग्रहस्थ होते पाटील आणि त्यांनी लावलेली होती आंब्याची बाग. त्या आंब्याच्या बागेमध्ये इतके सुग्रास असे आंबे आले. पण ते पंढरपूरच्या पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते, कट्टर वारकरी होते. ते म्हणले मला भगवान पांडुरंगाच्या कृपेनं एवढे आंबे भेटलेत पण भगवान पांडुरंगाला हे आंबे दिल्याशिवाय मी एकही आंबा खाणार नाही. म्हणून त्या सदग्रहस्थानं काही आंबे मोजून भगवान पांडुरंगाच्या नावानं एक सुदामा आणि त्यांची पत्नी सावित्री
या नवरा बायको दंपतीकडे दिले. आणि ते आंबे हे पांडुरंगाकरता घेऊन जात असताना रस्त्यानं यांच्या परीक्षा घेण्याकरता एक ब्राह्मणच म्हणजे साक्षात पांडुरंगच आले असं सांगितलं जातं. आणि वृद्ध ब्राह्मणाचं रूप भगवान पांडुरंगाने धारण केलं. आणि वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात तो ब्राह्मण यांच्यासमोर रडू लागला. काय, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी द्या. तुम्ही जर का मला काही खायला नाही दिलं तर मी माझा प्राण इथेच सोडून देईल. हा म्हणला आम्ही काहीच देऊ, आमच्याकडे काहीच नाही, हे आंबे आहे, याच्यातले 1-2 आंबे मला द्या. देऊ शकत नाही, कारण की हे आंबे जे आहेत ते पाटील साहेबांचे आहेत. पाटील साहेबांना हे मोजून आंबे पंढरपूरच्या पांडुरंगाला दिले. हे बडवे मोजून घेणार आहेत. म्हणले हे पत्र आहे आमच्याकडे, मला दोष लागेल, मला अपराध लागेल की देवाचा आंबा माझा अधिकार नसताना मी कसा तुम्हाला दिला. तुम्ही जर का मला नाही दिलं तर पाप लागेल, मला जर का दिलं तर पांडुरंग तुमच्यावर खुश होईल म्हटले. मग कसं बस सावित्रीबाई आईसाहेब म्हणाल जाऊ दे एक आंबा देऊन टाका म्हटले, कारण की माणूस मरतोय, देऊन टाका म्हटले एक आंबा. तर पांडुरंगाला मोजून दिलेल्या आंब्यातला एक आंबा सावित्रीबाई आई साहेबांना त्या वृद्ध ब्राह्मणाला दिला. वृद्ध ब्राह्मणानं तो आंबा चोखला. एकच त्यानं आंबा एकदा चोखल्यानंतर त्यानं असं तोंड कसं तरी वाकडं तिकडं केलं. का म्हटले बाबा हा आंबा भलताचा आंबट आहे, मला नाही लागत, आंबा सुमता तुम्हाला घेऊन टाका म्हटले. आणि मग त्या सावित्रीबाई आई साहेबांच्या लुगड्याच्या पदरामध्ये टाकला. आता पदरामध्ये टाकला तो आंबा तसाच घेऊन सावित्रीबाई आई साहेब गेल्या. मोजलेल्या आंब्यापैकी पाडव्यांनी जेव्हा आंबे मोजले एक आंबा कमी भरला. मग ते म्हणले एक आंबा माझ्याकडे आहे पण तो उष्ट आहे म्हणले. तर सावित्रीबाई आई साहेबांना जो आंबा त्या वृद्ध ब्राह्मणाला दिला होता आणि तो त्यांनी खाल्ला नाही, फक्त एकदा चोखला सावित्रीबाई आई साहेबांच्या त्या लुगड्याच्या पदरामध्ये टाकला. तर त्या आंब्याचंच बाळ झालेलं होतं. त्या बाळाला पांडुरंगानं चोखलं होतं. आंब्याचंच बाळ झालं म्हणजे आंब्याचाच तो मुलगा झाला आणि त्या आंब्याला पांडुरंगानं चोखलं म्हणून त्या बाळाचं त्या संताचं नाव झालं सोखोबा राया. बोलिये संत श्रेष्ठ सोखोबा महाराज की जय. ज्ञानोबा माझा माझा सोखोबा माझा. ज्ञानोबा माझा माझा चोखोबा म्हणा सर्वजण. ज्ञानोबा माझा माझा चोखोबा माझा. ज्ञानोबा माझा माझा चोखोबा माझा. अशी एक खूप चरित्र ऐकण्यासारखं आहे संत चोखोबारायचं. अलौकिक अद्भुत असं चरित्र आहे. साक्षात त्यांच्या पत्नीचं बाळंतपण करण्याचं सामर्थ्य, एवढं दिनत्वन, एवढी श्रेष्ठ भक्ती. पुत्र व्हावा ऐसा गुंडा तिन्ही लोकी त्याचा झेंडा. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. काय अभंग आहे चोखोबारायांचे. एक अभंग तर असा लिहिला संत चोखोबारायांनी. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी. हे कळी टाकळी चंदनाची. हे कळी टाकळी चंदनाची. हे कळी टाकळी चंदनाची. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी. हे कळी टाकळी चंदनाची. संत चोखा म्हणे. संत चोखा महाराजांचा हा 3 चरणाचा अभंग असो. दिनत्व त्यांनी प्राप्त केलेले चोखोबाराय, संत सावता महाराज, संत भानुदास महाराज, संत कुर्मदासाची तर कथा सर्वांना ज्ञात आहे. किती दिन अहो, कोपरापासून हात नाही हो आणि इथून गुडघ्यापासून पाय नाही. 22 वर्षाचं वय आहे. संत भानुदास महाराजांचं कीर्तन चालू झालं पैठणला. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. म्हणा भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. संत भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये 22 वर्षाच्या कुर्मदासाला कोपरापासून हात नाही आणि गुडघ्यापासून पायने आईनं पाठीवर आणून सोडलं. शिसू सगळं जागा घाण आई साफ करते. उद्या पंढरपूरच्या वारीला आपल्याला जायचं आहे. भानुदास महाराजांनी सांगितलं तयारीला लागा. कुर्मदास म्हणला महाराज मी येऊ का वारीला. अरे तू कसं येईल वारीला. नाही तुम्ही फक्त हो म्हणा. आता याला नाही म्हणावं तर आधू आहे बिचारा, याला वाईट वाटेल. बरी आहे म्हणले तू. सकाळीच संत कुर्मदास उठले आणि पंढरपूरचा रस्ता विचारला. मजल दर मजल करत 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 मरत संत कुर्मदास जे आहे ना खुरडत, कारण कोपरापासून
गुडघ्यापासून पाय आणि कोपऱ्यापासून हात नाही, खुरडत 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 संत कुर्मदास पैठणहून, माहिती का, पैठणहून संत कुर्मदासानं भगवान बार्शी गाठलं. आणि भगवान बार्शीला संत कुर्मदासाव ज्याला पाय आहे तो ठणठणीत जाईन, गाडीत बसून जाईन, विमानानं जाईन, नवल नाही मोटरसायकलवर जाईल, एसीच्या गाडीत जाईल, बरोबर आहे. अहो पण ज्याला गुडघ्यापासून पाय नाही, ज्याला कोपरापासून हात नाही, ते खुरडत 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 कुर्मदास. अहो ऐका, हो ऐका, पैठणचे श्रेष्ठ संत हरिभक्तीपरायण भानुदास महाराज यांची दिंडी वारकऱ्यासहित वाटेवर आहे. ते इथं येणार आहे. कोणी कोळड्याचा ना, कोणी निहारे आणि कोणी भाकरे आणा. जुन्या काळामध्ये नियोजन नसायचं ना दिंड्याचं, हायटेक नव्हतं ना, भेटलं तर भेटलं नाही तर असं होतं बरं का. ठरलेलं नसायच्या पंक्ती त्या काळात कुठं होतं ठरलेलं. ज्ञानेश्वर महाराज, भानुदास महाराज आणा म्हणले सगळे, तुमची तयारी करून ठेवली. भानुदास महाराजाच्या दिंडीची ज्याबाईची व्यवस्था अगोदर पुढे जाऊन संत कुर्मदासांना लावली, पण स्वतः पाण्याचा कणही थेंबही पिला नाही आणि अन्नाचा कणही खाल्ला नाही. का? कारण की मलमूत्रादी भानगड राहील. घरी आई साफ करायची, रस्त्यानं कोण करेल. रस्त्यानं जाता 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 कुर्मदासाला पांडुरंगाच्या भेटीची एवढी ओढ लागली, एवढी आस लागली की कुर्मदासाच्या इथं हातामध्ये, पायामध्ये, पोटामध्ये सगळे काटे, काचा, दगड घुसले, रक्तबंबाळ अवस्था झाली. आणि शेवटी कुरडूवाडीच्या पुढे लहुळ नावाचं जे गाव आहे ना, त्या लहुळ नावाच्या गावामध्ये ते जाऊन पोहोचले. आता तिकडे संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे दोन चोर जे आहे ना, ते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पाठीमागे लागले होते की आम्हीच तुमचे आणि तुम्ही आमचे, बाकीच्या संतांचं काही आम्हाला घेणं देणं नाही. आणि मग रस्त्यानं पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा संत कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आरण भेंडी नावाचं गाव आहे. संत सावता माळी हे लावलेल्या पिकालाच पांडुरंग समजतात. वारीला जायची म्हणजे इच्छा आहे पण जाता येत नाही, कारण पीक जर का नाही पिकलं तर खाणार काय. तर त्या संत सावता माळीला दर्शन देण्याकरता आणि कुर्मदासाचा उद्धार करण्याकरता पांडुरंगानं पंढरपूरची आपली वीट सोडली आणि पांडुरंग पळत पळत आले. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजाला पांडुरंग दिसले नाही, तर पंढरपूरहून कुरडूवाडी लहुळाला येताना अगोदर काय लागलं, अरण भेंडी. त्या अरण भेंडीमध्ये कोण राहतं, संत सावता माळी राहतात. त्या संत सावता माळ्याच्या उदरामध्ये पांडुरंगानं प्रवेश केला. नामदेव महाराजानं पाहिलं, काढा म्हणले बाहेर पांडुरंगाला, धरेला पंढरीचा चोर. मग संत सावता माळ्यानं पुन्हा खुरप्यानंच पोट कापून पांडुरंग परमात्म्याला आपल्या उदरामध्ये प्रवेश दिला होता. पुन्हा खुरप्यानं पोट कापलं, पांडुरंगाला बाहेर काढलं. मग पांडुरंग परमात्मा, संत सावता माळी, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज हे तिघं जण लहुळाला आले आणि लहुळाला येऊन त्यांनी कुर्मदासाला दर्शन दिलं. ही खूप मोठी कथा आहे. म्हटले तुम्ही मला भेटले पण चंद्रभागेचं स्नान माझं राहिलं, तर भगवान पांडुरंगानं कुर्मदासाच्या शेवटची इच्छा पूर्ण करण्याकरता पंढरपूरची चंद्रभागा लहुळाला आणली. म्हणून जेव्हा आजही पंढरपूरच्या पांडुरंगाची चंद्रभागा दुधडी भरून व्हायला लागते, तेव्हा इकडे लहुळला जिथे संत कुर्मदासाची समाधी आहे, ती समाधी त्यांना ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि संत सावता माळ्याने दिली असं वर्णन आहे. तर आजही त्या लहुळाची विहीर सुद्धा दुधडी भरून व्हायला लागते. मला सांगायचं काय आहे, दिनाचा सोयरा पांडुरंग स्वैरासाठी करतो, कोणी कोणासाठी फुकट करायला तयार नाही. काय पांडुरंगाला गरज होती, स्वतःची वीड सोडून पळत आले आरण भेंडीला. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजाला थोडंसं जरा त्यांना परेशान करायचं म्हणून त्या सावता माळ्याला पोट कापून त्याच्या पोटामध्ये प्रवेश केला. पुन्हा खुरप्यानं पोट कापायला लावून बाहेर आले. पुन्हा ज्ञानेश्वर महाराजाला, नामदेव महाराजाला बरोबर घेतलं आणि कुर्मदासाचा उद्धार केला. नंतर भानुदास महाराजाला भेटले. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, पंढरी सिजारे आल्या नो संसारा, पंढरी सिजारे आल्या नो संसार, पंढरी सिजारे आल्या नो संसारा, पंढरी सिजारे आल्या नो संसार. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग असल्यामुळे त्या दिनाची तो काय करतोय म्हटले अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये,
वाट पाहे उभा भेटीची आवडी 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 कृपाळू तातडी उतावीळ कृपाळू तातडी होता वेळ कृपाळू तातडी होता वेळ दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तांतडी उतावीळ मोठ्या अंतकरणानं खऱ्या प्रेमानं आपुलकीच्या वृत्तीनं निघालेले कुर्मदास जाऊ शकले नाही पंढरपूरला. शेवटी कुरडूवाडीच्या लहुळलाच दम तोडला. म्हणून भगवान पांडुरंग साक्षात ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाचं निमित्त करून आणि सावता महाराजाचा उद्धार करण्याचं निमित्त करून कुर्मदासाला भेटण्याकरता आले. वाट पाहे उभा यालाच म्हटलंय तुकाराम वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तांतडी उतावीळ. पण पंढरपूरच्या वारीमध्ये चालताना बऱ्याच समस्या आहे. बऱ्याच वेळेस चप्पल चावायला लागते, बऱ्याच वेळेस मांडीला मांडी घासते, बऱ्याच वेळेस फोडं वगैरे येतात. काय काय होतं बरोबर ज्याला जे ज्याचं नवीन असेल जुन्या वारकऱ्याला हा अभ्यास आहे, पण नव्याला काही नाही म्हणले. पंढरपूरच्या वारीमध्ये चालताना थोडासा परिहार म्हणजे परिश्रम होतात. पण ते परिश्रम जे झालेत म्हणले पंढरपूरच्या वारीमध्येच पायी पायी चालू चालू जे परिश्रम झाले म्हणले, एकदा जर का त्या भगवान पांडुरंगाचं मुखकमल नेत्र सौंदर्य आपण जर का पाहिलं म्हटले तर मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन एक वेळ. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलंय. पण एकच आट आहे म्हटले पंढरपूरच्या पांडुरंगाला जाताना हे माझे 50 रुपये घेऊन पांडुरंगाला टाक असं चालत नाही. एखादा माणूस बालाजीला चालला असेल तर आपण म्हणू शकतो हे 500 रुपये काय कर बालाजीच्या पेटीत टाक आणि 500चं काय कर मला लाडू घेऊन ये. वृंदावनला चालला का मला लड्डू गोपालची मूर्ती घेऊन ये. अयोध्येला चालल्या का ते अयोध्येचा प्रसाद घेऊन ये. जगन्नाथपुरीला चालला का ते जगन्नाथपुरीचा प्रसाद जबरदस्त आहे घेऊन ये. पण पंढरपूरच्या पांडुरंगाला तो नियम मान्य नाही. पंढरपूरच्या पांडुरंग हा दिनाचा सोयरा आहे. तो दीन भक्ताची वाट पाहतो. वाट पाहताना जसं कुर्मदास महाराज येतील आणि माझ्या चरणामध्ये माथा ठेवतील, पण येऊ नाही शकले तर पांडुरंगानं स्वतःची वीट सोडली पळत गेले त्या वारकऱ्याचा उद्धार करण्याकरता. तशा पद्धतीनं जो वारकरी स्वतःच पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्याकरता निघतो म्हटले तर त्याचाच उद्धार भगवान पांडुरंग करतात. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे धियानिकाचे हाती तुका म्हणले धियानिकाचे हाती तुका म्हणले धियानिकाचे हाती बैसला तो चिट्टी निवडेना बैसला तो चिट्टी निवडेना बैसला तो चित्ती निवडेना वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी बैसला तो चित्ती निवडे ना बैसला तो चित्ती निवडे ना बैसला तो चित्ती निवडे ना वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ कृपाळू तातडी उतावीळ कृपाळू तातडी उतावीळ वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ कृपाळू तातडी उतावीळ कृपाळू तातडी उतावीळ वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी 9:17 कीर्तन चालू झालं होतं. 10:16 यथार्थ हे वाटचालीचं कीर्तन 1 तास असतं. यथामत यथा समयोपरांत नियोजित वेळेमध्ये माझ्या वाक्चातुर्यानं बुद्धिचातुर्यानं या वाटचालीच्या या कीर्तनाची संधी जी मेहुणा राजा ग्रामस्थ मंडळी वारकरी मंडळी या दिंडी सोहळ्यातील लोकांनी हे उत्तरदायित्व जे मला दिलं हे माझं परम सौभाग्य समजतो. रस्त्यानं येताना आज चांगल्या चांगल्या साली बाबांकडनं माहिती झाल्या. तुमच्या सान्निध्यामध्ये अभंग म्हणण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. तुमच्या पाठीमागेही म्हणण्याचं सौभाग्य प्राप्त झालं.
आणि मी काही एवढा गायनाचा जाणकार नसताना तुम्ही माझ्या पाठीमागे म्हटले, हेही माझं मी परम भाग्य समजतो. असो दुसऱ्या वेळेस कधी संधी मिळाली तर यथार्थ हे चरित्र सांगण्याचा प्रयत्न करू. कीर्तनामध्ये विठ्ठलाच्या जागेवर विठोबा रखमाई म्हणायचं हा फडाचा नियम आहे. आणि आता सांप्रदायिक पूर्वक कीर्तन संपण्याच्या अगोदर मोठ्या प्रेमानं काही मिनटं आपण एक स्वर एक ताल एक लय त्याच्यामध्ये विठोबा रखमाईचं भजन करायचं. पुरुष बांधवांनी हात अशा स्थितीमध्ये, माता माऊल्यांनी जागेवरती टाळी वाजवायची आहे. म्हणायचं सर्वांनी आहे, हरी विठोबा रखमाई विठोबा रखमाई खुमाई ठोबार 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 खुमाई कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई तुका म्हणे नेदी आणि कांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना. इथे अंबडच्याच पाठीमागे लालवाडी आहे, जिथे आपण फार्म हाऊसला थांबलो होतो. तिथे लालवाडीचेही भक्त आमचे भगवान भाऊ मगर अपार बरेच 4-5 या ठिकाणी वारकरी भक्त आलेले आहेत. तुमच्या या दिंडीला अलौकिक असं यश प्राप्त हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. दिंडीचं पहिलं वर्ष आहे म्हणून एकंदरीत अंदाज आपल्याला आणखीन आलेला नाही. म्हणून दिंडी अलौकिक आहे, अद्भुत आहे. जाणकार गुणीजनी मंडळी आहे, आयोजकही जाणकार आहे. आणि निमित्त कोणे का असेना पण तुमची दिंडी निघली. एकच प्रार्थना आजच्या या कीर्तनाच्या निमित्तानं संतश्रेष्ठ चोखोबाराय पंढरीश पांडुरंगाच्या चरणामध्ये करूया की ही दिंडी अविरतपणे आता कधीही बंद पडू नये. इवलेसे रोप लावेले दोरी इवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणात ज्ञानोबारायांच्या ही जी दिंडी आहे याच्यातले वारकरी वाढो, याच्यातले सद्भक्त वाढो आणि या दिंडीचा जो प्रकाश आहे तुमच्या परिसरामध्ये दूरवर पसरो. या ठिकाणी या दिंडीमध्ये थोडंसं शिस्तीचं पालन, थोडंसं टायमाचं मॅनेजमेंट या गोष्टी मला वाटतं पुढच्या वर्षीपासून होतील. आपण सर्वजण त्याच्यावर जरूर काम कराल. कीर्तनाला या ठिकाणी पूर्णविराम आहे. चरणामध्ये समर्पित. हुकलं चुकलं असेल माझं मला द्या, जे आवडलं असेल ते गुरुवर्य साखरे महाराज सगळ्या संतांचं समजा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपल्या या पालखी सोहळ्याच्या 3ऱ्या दिवसाच्या या मुक्कामामध्ये आयोजित केलेल्या कीर्तनामध्ये आचार्य हरिभक्तपरायण विनोद कृष्ण शास्त्रीजी साखरे संप्रदाय आणि या साखरे संप्रदायानुसार या ठिकाणी नुकतंच हे आपलं कीर्तन या ठिकाणी पार पडलेलं आहे. महाराजांचं मी या सर्व पालखी सोहळ्याच्या आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि अशाच प्रकारे उत्तरोत्तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. आणि हा कार्यक्रम या तसेच महाराजांना विनंती करतो की त्यांनी श्री गणेशरावजी वाडेकर यांचं या ठिकाणी सत्कार करावा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सोखामेळा महाराज की जय.